तर आज आपण बनवूया ओट्सपासून खमंग खुशखुशीत अशा चकल्या। तर इथे प्लेन मी ओट्स घेतलेले आहेत। यामध्ये आता टाकायचं ओवा आणि जिरे आणि हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं। मिक्सरमध्ये हे बारीक करून घेतलेले आहेत। यामध्ये आता आपण बाकीचं साहित्य टाकूया। हे बघा, हे ज्वारी बाजरी नाचणीचं पीठ आहे आणि 1 वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। थोडे तीळ घ्यायचे आहेत आणि हळद तिखट मीठ आणि गरम केलेलं तेल टाकायचं आहे आणि पाणी टाकून हे सर्व साहित्य छान असं भिजवून घ्यायचं आहे। सर्व साहित्य छान असं भिजवून घेतलेलं आहे। याचे पीठ तयार केलेलं आहे। चकलीच्या साच्यामध्ये आता आपण हे टाकून द्यायचं आहे। चकली मोल्डमध्ये मी पीठ टाकलेलं आहे। आता आपण एका प्लेटवर अशा प्रकारे चकली तयार करून घ्यायची आहे। हे बघा, अशाच प्रकारे आपण संपूर्ण चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत। तेल सुद्धा गरम झालेलं आहे। आता आपण चकल्या छान अशा तळून घेऊया। अशा प्रकारे चकल्या तळून घ्यायच्या। क्रिस्पी झालेल्या आहे। मी तुम्हाला तोडून दाखवते। सबस्क्राइब करा मराठी किचन विथ मनीषा, लाईक करा।